नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। एस न्यूज महाराष्ट्राच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा मी आपलं सहर्ष स्वागत करतो। नुकत्याच लोकसभा पार पडलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये विधानसभेची चाहूल सर्वीकडेच लागलेली आहे। आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण कारण राजकारण हा नवीन प्रोग्राम घेऊन नवी मुंबईमध्ये राबवत आहोत आणि सर्वात सुरुवात आपण या आपल्या कार्यक्रमाची आज आम आदमी पक्षाकडून आपण करणार आहोत। आपल्यासोबत नवी मुंबईचे जिल्हा पदाधिकारी आहेत आम आदमी पार्टीचे। सर, सर्वात अगोदर तुम्ही आमच्या चॅनलला प्रेक्षकांना सर्व आपला परिचय द्या। नमस्कार, मी दिनेश महादू ठाकूर, नवी मुंबई महानगरपालिका अध्यक्ष, आम आदमी पार्टी। सर, आता जसं की बघताय लोकसभेची निवडणूक पार पडलेली आहे, होऊ घातलेली विधानसभा आहे। विधानसभेसाठी आम आदमी पार्टीची काय रणनीती असणार आहे? आम आदमी पार्टीने काय तयारी केलेली आहे विधानसभेची, थोडक्यात काय सांगणार आहात? तुम्ही बघतायत हा पूर्ण देशभरामध्ये आम आदमी पार्टी प्रत्येक राज्यामध्ये निवडणुका लढत आहे, कारण की प्रस्थापित पक्षांकडून ज्या मुद्द्यांचं राजकारण व्हायला पाहिजे होतं ते होत नाही आहे। अशा परिस्थितीमध्ये नाईलाजाने आम आदमी पार्टीला जिथे जिथे संघटन आमचं आहे तिथे तिथे हा पर्याय लोकांसमोर ठेवणं गरजेचं आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्येही आमच्या वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घेतलेला आहे की संपूर्ण 288 जागा हे लढवणार आहे। तसं आमचं काम वर्षभर चालूच आहे, त्यामध्ये कार्यकर्तेही ॲक्टिव्ह आहेत प्रत्येक वार्डामध्ये। तर अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस हा निर्णय येईल इथून उमेदवार दिल्यानंतर, तर आमच्याकडे असं काही क्रायटेरिया नाही की एक उमेदवार कुठला तरी असा म्हणजे असा ठरवलेला नाही आहे। तर तो जनमानसातूनच आता फॉर्म वगैरे आम्ही मागवलेले होते, त्याच्यामध्ये बरेच लोकांनी अर्ज भरलेले आहेत। त्यातून एक चांगला असा उमेदवार आम्ही या नवी मुंबईमध्ये देऊ अशी वरिष्ठांची इच्छा आहे। राजकारण आहे याला लोक कंटाळलेले आहेत। यांनी आता याच्या पुढे किती बाशिंग बांधली तरीसुद्धा यांना मुद्द्यांचं राजकारण केल्याशिवाय गत्यंतर नाही आहे, कारण की आम आदमी पार्टीने हे राजकारण प्रस्थापित केलं आहे आणि प्रत्येक राज्यामध्ये हे मुद्द्यांना घेऊनच आम आदमी पार्टी उतरते। समोरच्यानी किती भावनिक किंवा आपल्या जातीपातीचं किंवा आपल्या परिवाराला घेऊन कुठलं राजकारण केलं तरी ते आता ह्याच्या पुढे मला वाटत नाही लोक त्याला स्वीकारतील आणि येत्या काळामध्ये आम आदमी पार्टी नक्कीच निवडून इथे परिवर्तन आणण्याचा प्रयत्न करतील।